अहो मी जर मेले तर तुम्ही काय करणार? मी पण मरणार. अय्या खरंच? अहो तुम्ही खूप छान आहे. अगं पूर्ण तर ऐकून घे बाई. तू मेल्यानंतर 50-60 वर्षानंतर चौकशी म्हणजे काय साधी सुधी आहे काय? हे वय काय तुझं? 25. अच्छा 25 वय. हा घरात कोण कोण असतं? आई आणि मी. वा वा. आई कवा नसती? हे म्हणजे आई नसती तर तू घाबरत नाही ना? नाही. हा चौकशी म्हणजे काय साधी सुधी आहे काय? हे गुगल माझा नवरा व्हॅलेंटाईनला कुठल्या सटवीला गुलाब देतोय का तेवढं बघ. एक वेळ मला एवढंच काम आहे का तुझं थोबाड बघून नवरा तुला गुलाब देणार. लयच बाजिंदी हाय का? 10 मिनिटांनी घरी येतो असं सांगून 2 तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात. नवरा घरात नसला की जीवाला नुसती गुरूर आणि एकदा का घरात आला की नुसती भांडणं किरकिरी आणि नुसतं जाळण धूर. हॅलो कोण बोलतोय? मालक बोलतोय. कुठला लागला फोन? कानाला. कुठून बोलताय तुम्ही? तोंडाने बोलतोय आम्ही खुशाल. होय. हॅलो. हॅलो कोण बोल? काल आपल्या घरी एक भिकारी आला होता. मी त्याला जेवायला दिली होती. मग आज तो परत आला होता आणि मला पुस्तक देऊन गेला. कोणतं? स्वयंपाक कसा बनवायचा. जर आम्ही बायका नसत्या तर तुमचे कपडे कोणी धुतले असते? अगं जर बायकाच नसता तर आम्ही कपडेच कशाला घातले असते. बायकांना हार्ट अटॅक येत नाही, कमी प्रमाणात येते. काय येतंय तुम्ही कधी विचार केला हो का? टेन्शन नसते का? असतंय टेन्शन असतंय आम्हाला, पण आमची एक जगण्याची पद्धत आहे. आम्ही रोजचा डेटा ट्रान्सफर करतो. म्हणजे 4 मैत्रिणी गल्लीतल्या झालं ती भाजी ती चपाती आम्ही मन मोकळं ठेवतो. आम्ही सगळं सांगून मोकळं करतो. मनावर बोजच ठेवत नाही. म्हणून आम्हाला हार्ट अटॅक बिटॅक तसले प्रमाण कमी प्रमाणात येतात. कारण आम्ही रिलॅक्स राहतो. होय टेन्शन आहे प्रत्येकालाच आहे. बायकांना हार्ट अटॅक येत नाही, कमी प्रमाणात येते. काय येतं मम्मा ह्यांनी मला मारले. जावाई का म्हणून तुम्ही तसं करायला लागलात? आमची हिऱ्यासारखी करोड रुपयाची पोरगी आम्ही तुम्हाला दिली. राहून द्या आता. करोड रुपयाची दिली का कशी दिली हे सांगा. वापस किती रुपयात घेतात? माय कमाल झाली ह्या जावाईची. जेवलीस का? काय रोज रोज तेच विचारतो? काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार ना. चरलीस का म्हशे? माझ्या घरी नाही हागाचा गडवा. माझं नाव आहे बाबा भडवा. मुंग्या लागलेला भात दाखव, तुझे किडलेले दात दाखव. ए बाई तुझं भविष्य पाहतो मला हात दाखव. घरी बेसन आहे चून आहे, तुला 2 पोरं 1 बोवारी सून आहे. घरी गहू आहे बाजरी आहे, तू बाई लई साजरी आहे. तुझं तोंड डुकरावानी, तुझ्या घरी 2 माजरी आहे. बायको आल्यापासून तुझा पोरगा झाला मुक्का. बायको आल्यापासून तुझा पोरगा झाला मुक्का. त्याच्या कपाडावर लावा सेंदुरानं बुका, नाही तर खर्रा खाऊन डायरेक्ट कपाडावर थुका. माफ होऊन जातील मग चुका. तुझी सून लई बदमाश आहे, शिकारीवर बसून नुसती अंडे घालते. तुझी सून लई बदमाश आहे, शिकारीवर बसून नुसती अंडे घालते. तिचा हात कमी आणि तोंडच जास्त चालते. टेन्शन घेऊ नको, विहिरीत मारू नको उडी. हे घे विमलची 1 पुडी आणि चौर मातीची 1 जुडी. ए बाई मंगला, तुला जर पाहिजे असेल गाडी आणि बंगला तर मला हाफ बियर पाजून टाक. तुझा सर्व होईल चांगला. माझ्या हे गुगल नवऱ्याची मस्ती कशी जिरवायची. लय दिवसातून माझी आठवण झाली ग. कुठे गेली होतीस इतके दिवस? हाय घरेच कुठे जाते? रानात खपती वेळभर. अजून काय काम करत असतेस? भाकऱ्या बडवते, धुणं धुते, अजून लेकरांची डुंगणं धुते, त्यांना शाळेला पाठवते. बाईच्या जातीला काही एक काम असतंय. मग तुझा नवरा ढुंगण धुत नाही का? अगं बाई मी काय बघत बसली का ती धुतोय का नाही? धुत असेल किती. अगं येडी बाई लेकरांचे ढुंगण म्हणलं. अगं बाई मनाला आलं तर धुतय, नाहीतर माझ्याच माड्यावर काम असते सगळी. नवरा कुठे गेला तुझा? नवरा माझा गेला बोंबलत त्या सटवीच्या नादाला लागून. पाक संसाराचं मात्र केलं ग त्यानं तर. तू अलीकडे लईच भांडण करते नवऱ्या संग. मग काय त्याला देवावर बसून पुजू का? मग नवरा कधी लाडात येतो का तुझा? मस्त येतोय, काय करू? मग नवरा तुला लय बडवत असेल मग. लय चिसते ग, झिंजाला धरून धरून चिसते. अगं बाई नवरा तो नवराच असतो. अगं पण आपण तास झालं बोलतोय, मी विचारते काय तू सांग. हे गुगल सर्दीनं तोंडाला काय गोड लागणार, काय खाऊ?
शेंबूड लय येतोय का थोडा येतोय? येत होता आता पण झाला. स्वयंपाक करताना चोरून काय खाते का? खाते गे सॅम्पल खाते थोडं लेकरांचा चाना मुना खात असते का? खाते गे लेकरांना मध्ये 3 मिनिट दाबती. तुझी जीभ लय शिंदळ झाली आहे 3 वाट्याची माती खा. अगं फोडावणे आधी सर्दीला तोंडाला गोड लागणार नीट सांगे. मग मला थोडी माहिती देते का? हा देते गे. आंबट चिंबट खाऊ वाटतं का? काय वाटतं की अगं उलट्या होत्या त्या का? अगं सगळे तुला काय सगळं सांगत बसू का आता? मग मला नको सांगू तुझ्या आईला नवऱ्याला खुश खबर दे मग. अगं भगवान तुझं तोंड फोडीन बघ. पेढे द्यायला विसरू नको मला सांगून ठेवते तुला. आता गो बाया मी विचारते एक आणि सांगते एक. ठेवण आंबाटच बोलते. हे गुगल